आज आमचे मोठे बंधू माननीय रामकृष्ण वेता साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही चाललो आहे. रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय सुशीलदादा मोजक यांच्या वतीने मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. एक असं व्यक्ती रामभाऊ म्हणजे असं व्यक्ती आहेत, एक हक्काचा माणूस. पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेता कसा असावा तर भाऊंच्याकडे बघितलं जातं. असं म्हणजे आम्ही जरी वेगळ्या संघटनेत काम करत असलो तर भाऊंना खूप वर्षापासून बघत आलेलं आहेत. त्यांची कामाची पद्धत आणि जे संघटन कौशल्य आहे, आज कराड उत्तरच्या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये लोक अशी घरोघरी ओळखणारे आहेत की बाबा ह्या माणसापाशी गेले की आपलं काम 100% होत असतंय. अशा एका व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी स्वतः माझं कुटुंब आहे, माझा मित्रपरिवार व रक्षक प्रतिष्ठान सुशीलदादा मोजर यांच्या वतीनं रामभाऊ यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा लेवलचा एक सर्वमान्य अशा पद्धतीचा एक नेता रामकृष्ण वेताळांच्या रूपानं खऱ्या अर्थामध्ये समाजामध्ये रुजलेला, समाजाबरोबर राहणारा आणि आपल्या कामाशी तत्पर, कुणाचंही काम असो हे सगळं सोडून लगेच 2 मिनिटात कामाला लागणारा अशा पद्धतीचा एक नेता भाजपला आज लाभलेला आहे. त्यामधून संघटन फार मोठं तालुक्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने होऊ लागले. अशा पद्धतीचं नेतृत्व भाजपला जर अनेक लाभलं तर जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपात एक चांगल्या पद्धतीचा एक संघटक मिळालेला आहे आणि त्यातून संघटना मोठी उभी राहील अशा पद्धतीचं मला त्याने विश्वास आहे. या नेत्याला भविष्यामध्ये भविष्य चांगलं आहे. त्यांना भविष्यामध्ये एक चांगल्या वरिष्ठ लेवलला सर्वमान्य अशा पद्धतीचं एक नेतृत्व लाभल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीनं उद्या भविष्य आहे आणि त्या भविष्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला आणि विशेषतः कराड तालुक्याला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला, एक चांगला प्रतिनिधी मिळाल्याचा आनंद आपल्याला होईल. आणि अशा पद्धतीचं सर्व लोकांच्या उपयोग पडणारा एक नेता रामकृष्ण वेताळाच्या रूपाने मिळाला. अतिशय माझे दोघांचे मैत्रीचे संबंध खऱ्या अर्थानं आम्हाला एक चांगला मित्र मिळाला. एवढंच या निमित्तानं त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. Thank you.